नमस्कार सगळ्यांना. तर बघा, कालच मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे. त्याच्यात मी लॉंग कुर्ती माझ्यासाठी बनवलेली आहे. त्याच्यातलीच उरलेल्या कपड्यापासून मी 5 वर्षाच्या मुलीसाठी आलिया कट ड्रेस किंवा कुर्तीसुद्धा म्हणू शकता, ते इथं तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. तर त्याची बघा उंची ही मी वरच्या टॉपची उंची 11 इंच घेतली आहे. त्यात अर्धा इंच ॲड केलेला आहे. तर छाती ही 26ची आहे, कमर 22ची घेतलेली आहे, शोल्डर 5 इंच, पुढचा गळा 3.5 इंच, मागचा गळा 2 इंच, मुंडा पण आपल्याला इथं 5 इंच घ्यायचा आहे आणि गळा रुंदी इथं 2 इंच घ्यायची आहे. तर याच्यामध्ये बघा पुढच्या आणि पाठीमागच्या गळ्यामध्ये इथं तुम्ही उंचीनुसार चेंजेस करू शकता आणि उंचीनुसार सुद्धा इथं चेंज तुम्ही करू शकता. तर बघा पूर्ण उंची इथं 11 इंच घेतली आहे. तर अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून 11.5 घेतली आहे. तर ही पूर्ण टॉपची उंची आहे. खालील जो आपण फ्रिल ॲड करणार आहे त्याची उंची मी इथं लिहिलेली नाही आहे, ती तुम्हाला पुढे कटिंगच्या वेळेस मी दाखवणारच आहे. तर बघा 5 इंच आपल्याला इथं शोल्डर टाकून घ्यायचा आहे आणि मुंडासुद्धा आपल्याला इथं 5 इंच टाकून घ्यायचा आहे. तर बघा लहान मुलींचे जे आपण कटिंग करत असतो तर तेव्हा मुंडा आणि शोल्डर सहसा तुम्ही 5 इंच टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे 5 इंचावर खून करून मुंड्यावर आपल्याला छातीची घडी टाकून घ्यायची आहे. तर बघा छातीची घडी प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन असे करून मी इथं 8 इंचावर खून करून घेतली आहे. आणि पाठीमागील मुंड्याचा आकार 1 इंचावर आणि समोरील मुंड्याचा आकार अर्धा इंचावर अशा पद्धतीने इथं देऊन इथं आकार दिलेला आहे आणि कट करून घ्यायचा आहे. तर बघा 5 वर्षाच्या जर आतमधील मुलगी असेल तर तुम्ही पाठीमागील आणि पुढील मुंड्याचा आकार देण्याची गरज नाही. तर बघा त्याच्यानंतर 2 इंच इथं आपल्याला गळारुंदी ठेवायची आहे आणि समोरील गळा आपला 3 इंच आहे, तर 3.5 इंचावर इथं खूण करून घ्यायची आहे. तर बघा इथे तुम्हाला जास्त डीप नेक आवडत असेल तर तुम्ही थोडंसं खाली घेऊ शकता. तर लहान मुलींचे जास्त डीप नेक गळे नसतात, त्याच्यामुळे इथे मी 3 इंचावरच ठेवून घेतलेला आहे आणि याला असा व्ही शेप दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा पाठीमागील गळ्याचा शेप आपल्याला लगेच देऊन घ्यायचा आहे इथंच. तर तो 2 इंचावर आहे, तर 2.5 इंचावर खूण करून तुम्ही इथं गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला खाली कमर टाकायची आहे. तर बघा कमर प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन असे करून मी 7 इंचावर खूण करून हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा आपल्याला आधी खालील साईड आणि मुंडा कट करून घ्यायचा आहे आणि पाठीमागील आणि समोरील पार्ट इथं वेगळे करून घ्यायचे आहे. तर बघा इथं याला मी गळापट्टीला थोडीशी खूण करून घेते गळारुंदीची आणि दोन्ही पार्ट आपल्याला इथं वेगळे करून घ्यायचे आहेत. तर बघा इथं आपण आता समोरचा पार्ट इथं गळा कट करून घेतला व्ही शेपमध्ये. त्याच्यानंतर पाठीमागडला गळा अशा पद्धतीने ठेवून जिथं आपण गळारुंदीला खूण केली होती त्याच्यावर खूण करून आपल्याला पाठीमागील गळा इथं गोलाकार शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे. तर इथं तुम्ही पाठीमागील हुकसुद्धा लावू शकता बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर समोरील पार्ट आपल्याला ठेवायचा आहे आणि जे आपले समोरील पार्टच्या इथं 3 इंच खूण करून हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. त्याच्याने काय होतं, जो आपल्याला आलिया कटचा शेप पाहिजे आहे तो इथं तयार होतो. तर बघा अशा पद्धतीने कट करून इथं बघू शकता शेप रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे फ्रिलसाठी बघा पाठीमागील साईडसाठी आपण उंचीमध्ये 12 इंच घेतलेला आहे आणि रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढ्या प्लेट तुम्हाला टाकायच्या आहेत तेवढ्या घ्यायच्या आहेत. आणि समोरची उंची आपल्याला इथं 15 इंच घ्यायची आहे, म्हणजे पाठीमागीतल्या उंचीपेक्षा समोरची उंची जास्त घ्यायची आहे 3 इंचांनी. आणि एका साईडला जिकडल्या साईडला ओपन बाजू आहे तिकडं 3 इंचांनी खूण करून हे क्रॉसमध्ये कट करायचं आहे. जो वरचा पार्ट आपण कट केला आहे सेम त्याच पद्धतीने हे खालचा पार्ट म्हणजे फक्त समोरचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा हे आपल्याला समोरील आणि पाठीमागील गळ्याला गळापट्टी लावून इथं पूर्ण फिनिशिंगमध्ये समोरील आणि पाठीमागील पार्ट इथं रेडी करून घ्यायचा आहे. तर इथं गळापट्टी तुम्ही कट करत असताना क्रॉसमध्येच इथं गळापट्टी कट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा टेपच्या अवघ्या आपल्याला 1 ते 2 लाईन इथं शिलाई मार्जिन पकडून पूर्ण गळ्याला समोरच्याला व्ही शेप जसा आपण कटिंग केला आहे तसाच इथं शेप देऊन घ्यायचा आहे. त्याला पट्टी लावून घेऊन आपल्याला इथं छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि ते पलटी करून याच्यावर आपल्याला दाब शिलाई फिनिशिंगमध्ये देऊन घ्यायची आहे. तर बघा पाठीमागील पार्टला पण आपण अशाच पद्धतीने गळापट्टी लावून रेडी करून घ्यायचं आहे. तर बघा इथे दोन्ही पार्ट पाठीमागील आणि समोरील पार्ट मी इथं रेडी करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं खालच्या साईडला जी आपल्याला फ्रिल लावायची आहे ती इथं रेडी करून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी आपण समोरील पार्ट घ्यायचा आहे, जो आपण 3 इंचाचा कट मारलेला आहे, कटिंग केलेला आहे त्या साईडला आपल्याला फ्रिल लावाय घ्यायची आहे, म्हणजे ती बाजू आपल्याला वरती ठेवायची आहे. आणि इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं फ्रिल
ठेवू शकता. तुम्हाला मोठे आवडत असतील तर तुम्ही मोठेही ठेवू शकता. मी अगदी इथं नाजूक छोट्या इथं फ्रिल रेडी करून घेतलेले आहेत. अशाच पद्धतीने पाठीमागील साईडच्यासुद्धा आपल्याला इथं फ्रिल रेडी करून घ्यायचे आहेत. तर बघा दोन्ही साईडच्या इथं फ्रिल आपल्या रेडी झालेल्या आहेत. तर आपण आधी समोरील साईडला कशा पद्धतीने फ्रिल अटॅच करायचे आहेत ते इथं बघायचे आहे. तर बघा पाठीमागील साईडला तर पूर्ण प्लेनमध्येच आपल्याला इथं फ्रिल जोडून घ्यायचे आहेत. पण समोरील साईडला बघा आपण ज्या पद्धतीने कट केला आहे फ्रिलला आणि वरच्या टॉपला त्याच पद्धतीने इथं जॉईन करून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने त्रिकोणीमध्ये. तर सगळ्यात आधी आपल्याला जे फ्रिल आहे ते ठेवून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर आपल्याला समोरील पार्ट ठेवून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आणि जसा आपण आकार कट केला आहे त्रिकोणमध्ये त्याच पद्धतीने इथं जॉईन करून घ्यायचे आहे. आणि ह्याला आपल्याला पूर्ण ह्याला डबल शिलाई मारायची आहे. तर बघा प्रत्येक पार्ट तुम्ही स्टिचिंग करता वेळेस डबल शिलाई ही मारायचीच आहे. तर बघा ह्याला पूर्ण डबल शिलाई मारून घेतली आहे आणि पाठीमागील पार्टलाही इथं फ्रिल लावून आपण घेतली आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला इथं आलिया कटचा परफेक्ट इथं लुक येण्यासाठी आपल्याला इथं लेस अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण कटिंग केली आहे अगदी त्याच पद्धतीने इथे व्ही शेपला अशा पद्धतीने लेस जोडायची आहे. त्याच्यानंतर सरळमध्ये येऊन खाली ज्या पद्धतीने आकार दिलेला आहे आपण त्याच पद्धतीने इथं लेस जोडून घ्यायची आहे. ही लेस आपल्याला दोन्ही साईडला अशाच पद्धतीने सेम जोडून घ्यायची आहे. तर बघा इथं पूर्ण लेस जोडून रेडी झालेली आहे. तर इथं बघू शकता आलिया कटचा आपला शेप एकदम मस्त रेडी झालेला आहे. तर आपल्याला समोर आणि पुढील पार्ट इथं शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला स्लीव्ज अशा पद्धतीने गोटपट्टी लावून स्लीव्ज ही इथं रेडी करून घ्यायची आहे. तर बघा स्लीव्जला सुद्धा मी पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आणि फिटिंगच्या वेळेस तुम्ही इथं लक्ष देऊन बघा. जर तुम्हाला कमरेच्या खाली आलिया कटचा असा शेप देऊन ओपन ठेवायचं असेल तर ठेवू शकता. पण मी इथं पूर्ण असं जसं फ्रॉकला आपण गोलाकार शिलाई करतो त्याच पद्धतीनं करून खाली पूर्ण राऊंड शेपला गोलाकार दिलेला आहे. तर बघा फायनल लुक याचा अशा पद्धतीने रेडी झालेला आहे. ही फ्रॉक तुम्ही डेली यूजसाठी सुद्धा यूज करू शकता. तर ह्याची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.